सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, काय रचनात्मक फटका केला. आपल्याला चौकार पाहायला मिळाला. फलक टाकलाय समोरच्या दिशेने पट्टीच्या माध्यमातून पुढचा चेंडू राईट फलक टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हर त्या दिशेने केलाय. एका गावातील 9 खेळाडू आणि 2 आयकॉन भूमिकेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथे जोरदार प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. 5 धावा दाखल करते. एक गडी बाद झालाय. सागर बोबड ऑन द स्ट्राईक. पहिला चेंडू खेळत असताना खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नेहमीच्या असलेला गेलाय. या षटकातील अंतिम चेंडू पॉवर प्लेचा महत्वाचा चेंडू होता. थोडासा फंबल चेंडू जमिनीला स्लिप. एक कव्हर एक मिडी विकेट. चेंडू होते त्या व्यूव्हरने बाहेर गेला. दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय. संबंधित भाट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस हा चेंडू संघाच्या विरोधामध्ये बनवला गेला होता. परत कालचा दिवस पाहिला ना तर नक्की चढ उतार राहिला. तर यावेळेस मात्र ट्रॅक वरती पुन्हा एकदा ऋतिक आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस सुद्धा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅट इथे फटका बसलाय. इथे आणखीन एक लगातार आडव्या बॅट इथे सुद्धा खेळायचं होतं. टायमिंग झालेलं नाहीये. आलं कार्पेट सध्याच्या गडीला 3 गडी बाद. 31 धावा धाव फलकावरती नवीन बॅट चेंडू राईट आर्म आले दिसत होता. तिथे कुठेतरी लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी आपण पाहिलं तर हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती. घोगरे आणि नॉन स्ट्रायकरसाठी अरुण घोगरे. नो बॉल जाम उडाला. बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संधी मिळालेली आहे. राहायचंय पुढचा बॉल पद्धतीने चेंडू टाकला गेला. काका पुतण्याची जोडी मैदानाच्या देवकाने देवकाने त्यानंतरचे धाव पाहायला केवळ आकड्यावरती पुढचा बॉल करंडक आणि त्या स्पर्धेमध्ये मिळालेलं
अरे यार फ्लो वाला किताब यावेळी शॉट करून चेंडू. आणि इकडे या साऱ्या गोष्टी क्रिकेटला खूप काही दिलेलं पाहायला मिळतं. पुढचा भाग कोणाच्या बॉलच्यावरती आक्रमण केलं परंतु सामना वेगळा आहे. पुढचा भाग काय घडेल थोडंसं आपण पाहिलं तर बेंचला आपण पाहतोय. सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा भाग इंडियासाठी कुठलं वरती आपण घोगरेला पाहतोय. काय करते काय करते चेंडू पाहायला मिळतंय. हिरवा टी शर्ट बाहेर पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा इशारा काय आहे पाहावं लागेल. सेकंड वरती आपण अरे यार सिद्धू शॉर्ट बॉल उठते बॅकफूट वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरे यार सिद्धू शॉर्ट बॉल उठते गुरुचे सुपरस्टार आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला रेशीम धाग्यानं विणलेली ही मायेची उपकार शाल गेला उडाला सरांचा सन्मान आपण करतोय. पुढचा बॉल सन्मान केला जातो. त्यानंतर अंतिम षटक आकाश तुम्हाला सतर्क राहणं दहा धावेची गरज. पुढचा बॉल खाल्ला करा गेली डॉट व्हायचं मागूनच गेली ना तिकीट कॅन्सल तिकीट कॅन्सल लागला दोन गेला आउट चालेल तिकीट रिटर्न घे. आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉल चार आरामात आहे घालून पण होते. क्रिकेटच्या मैदानावरती इतिहास कुठला घडेल नसतो. प्रयत्न करायचे प्रयत्न श्री परमेश्वर. टप्प्याचा बॉल एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न केल्यामध्ये धकधक वाढलेली पाहायला मिळते. डॉट येतोय की दोन धावा अठरा धावा चेस करायच्या होत्या आणि त्या धावा चेस करत असताना मनामध्ये काय होतं. थर्ड ओव्हरला मी डॉट केले बॉल तर थोडा कॉन्फिडन्स वाढवत झालेला. लास्ट ओव्हरला तरी म्हणजे स्लॉटमध्येच बॉल दिला तसा. दुबईवरचा प्रवास आज अन्वी कर्णी ट्रॉफी पर्व पहिल्यामध्ये या स्पर्धेबद्दल दोन शब्द. चांगली स्पर्धा आहे. असं पहिल्यांदा आपण सर्कल ग्राउंड बघतोय प्लेन आहे एकदम आणि विकेट पण तशी चांगली आहे बॅटिंगसाठी. आणि मला असं देखील कळलं की मुंबई इंडियन्ससाठी नेट प्रॅक्टिस सेक्शन मध्ये तुम्ही गोलंदाजी करता. साठी जातो मी तिथे आता आले 2 वर्षांनी म्हणजे आता परत जाईल पुढे स्पोर्ट्स सीझनसाठी बॉलिंगला. सुदेशसाठी जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. सुदेश नेक्स्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव असेच रोशन करत राहा.